कल्याण में एक नाबालिग लड़की पर यौन उत्पीड़न और हत्या के मामले में विशाल गवली और उनकी पत्नी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। गुरुवार 26 तारीख को पीड़िता को न्याय दिलाने के लिए शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पार्टी ने कल्याण पूर्व शहर शाखा से कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन तक मार्च निकाला। इस मार्च में दीपेश महात्रे समेत यूबीटी शिवसेना पदाधिकारी और शिव सैनिक बड़ी संख्या में मौजूद थे। परंतु मला सांगताना दुःख होतं की सरकारचा सक्षम एकही प्रतिनिधी या जी मुलीची निर्गुण हत्या झाली त्या पीडितेला भेटण्यासाठी किंवा त्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेला नाही। मी या सरकारच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो। एखादा कोणी नाराज झाला, एखादा आमदार नाराज झाला की त्याच्याकडे धावत हे लोक जातात, परंतु एखादी महिलेचा आज इथे मृत्यू झालेला, एका चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे, तिच्या परिवाराला न्याय देण्यासाठी सरकारचा कोणी सक्षम अधिकारी, सक्षम पदाधिकारी, कोणी मंत्री इथे आलेला नाही। मी या सरकारच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो आणि कल्याण पूर्वच्या जनतेला आणि इथल्या सर्व राजकारणाने एक न्यायाची भूमिका घेण्यासाठी सांगतो। कारण या नराधमाला अनेक पक्षाच्या इथल्या लोकल पदाधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्याचं निदर्शनास आलंय। लवकरच यांच्या बरोबरचे फोटो देखील व्हायरल होतील। मी आपल्याला एवढंच सांगतो की या नराधमाला आपण पाठीशी घातलं, त्याच्यामुळे आज ही घटना घडलेली आहे। जेवढा तो दोषी आहे तेवढा ज्यांनी याला पाठीशी घातलं ते देखील दोषी आहे। तर यांना देखील कुठेही कल्याण पूर्वच्या जनतेने यांना कुठेही निरपक्षीपणे यांचा देखील न्याय पुढच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे। अशा राजकारण्यांना आपण घरी बसवलं पाहिजे। मी पोलीस प्रशासनाचं अभिनंदनच करेन, कारण त्यांनी लगेच या नराधमाला पकडून आज पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे। परंतु पोलीस प्रशासनाकडनं देखील आम्हाला अपेक्षा आहे की याला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीने जामीन मिळता कामा नये, याच्यासाठी आपण प्रयत्न करावा। आणि अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सरकारपर्यंत पोहोचवतो। अरे कुठेही छोटा मोठा अपघात झाला की 2 लाखाची मदत, 5 लाखाची मदत आपण जाहीर करता। माझी आपल्याकडे मागणी आहे की या पीडितेसाठी सरकारकडनं 25 लाखाची मदत जाहीर व्हावी, जेणेकरून त्या पीडितेच्या घरच्यांना न्याय मिळावा। याच्यासाठी मी मागणी करतोय। आणि या चिमुरडीच्या आज जो दुर्दैवी मृत्यू झाला तिला श्रद्धांजली